माजी पंचायत समिती सदस्य संपतराव धेंडे यांचे वैराग नगरपंचायती कार्यालयासमोर 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरूच। विभागीय आयुक्त पुणे यांनी वैराग नगरपंचायत कर्मचारी प्रामाणिक यादी 23/11/2022 शासनाचा GR डावलून 25/2/22 सह आयुक्त नगर प्रशासन सोलापूर पत्र पायदळी तुडवून जे शासनाच्या निकषामध्ये न बसणारे कर्मचारी 23/11/2022 च्या यादीमध्ये समाविष्ट केले व जे शासनाच्या निकषात बसणारे 16 कर्मचारी यांना जाणून बुजून डावलले गेले। याबाबत दिनांक 25/8/2022 पासून गट विकास अधिकारी, मुख्य अधिकारी नगरपंचायत वैराग, सह आयुक्त नगर परिषद सोलापूर व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे पुराव्यासहित तक्रारी देऊन सुद्धा 3 वेळा आमरण उपोषण करून सुद्धा आज तागायत साधी चौकशी होत नाही। या विषयासंबंधित अधिकारी, गट विकास अधिकारी शेखर सावंत व बिचकुले, ग्रामसेवक, 3 विस्तार अधिकारी व वैराग नगरपंचायतचे मुख्य अधिकारी चरण कोल्हे, वीणा पवार, बाळासाहेब चव्हाण, विद्या पाटील, कार्यालयीन अध्यक्ष मनीषा चव्हाण व सह आयुक्त नगर परिषद सोलापूर आशिष लोकरे या अधिकारी वर्गाने सत्य परिस्थिती असताना एकमेकांनी पाठीशी घालण्याचे काम केले आहे। या अधिकारी वर्गावर निलंबनाची व 420 मोका अंतर्गत कारवाई करावी। 23/11/2022 कर्मचारी यादी तत्काळ रद्द करण्यात यावी। वैराग ग्रामपंचायत असताना 2018-19 मध्ये ग्रामपंचायतमधील काही कर्मचारी व ग्रामसेवक ने संगमत करून 1,54,00,000 रुपयांची भ्रष्टाचार केला। याबाबत तत्कालीन गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी व ग्रामसेवक या विषयासंदर्भात चौकशी अहवालामध्ये जे भ्रष्टाचाराचा टप्पा ठेवलेले कर्मचारी व सरपंच, उपसरपंच यांच्यावर तात्काळ कारवाई करावी। तसेच वैराग नगरपंचायत अंतर्गत सिद्धार्थनगर बंदिस्त गटार बांधणे 3 न बांधता 78 लाख रुपये हडप केले। तसेच संजयनगर, इंदिरानगर, शारदादेवी नगर, घोंगडे प्लॉट व इतर वार्डमध्ये RCC गटार बांधणे, रस्ते काँक्रीट करणे, मातंग समाज मंदिर बांधणे असे 19 कामे मंजूर झाले। मंजूर रकमेपैकी 4,52,00,000 रुपये मोठा भ्रष्टाचार केला आहे। याविषयी संदर्भात मुख्य अधिकारी विद्या पाटील, बाळासाहेब चव्हाण व सहाय्यक आयुक्त वीणा पवार व कार्यालयीन अध्यक्ष मनीषा कदम व बांधकाम कमिटीचे चेअरमन या विषयामध्ये असणारे कर्मचारी यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी व वैराग नगरपंचायत तत्कालीन बरखास्त करावे असे आव्हान माझ्या म्हणून उपोषणाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना करत आहे। आपण याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा याबाबत आपणालाही जबाबदार धरण्यात येईल। वैराग नगरपंचायत ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतीचे महसुलातले 22.5% दलितांसाठी खर्च करण्याऐवजी ती कागदपत्राचा मेळ घालून त्या रकमा हडप केला। नगरपंचायत झाल्यापासून ते आज तागायत नगरपंचायतच्या महसुलामध्ये 22.5% दलित वस्तीला खर्च टाकण्याऐवजी कागदपत्रे मिळून त्या रक्कम हडप केल्या असे माजी पंचायत समिती सदस्य संपतराव धेंडे यांनी म्हटले आहे। ब्युरो रिपोर्ट PK न्यूज वैराग।